नमस्कार। या चौथ्या प्रॉब्लेम मध्ये जे आपल्याला 3 पार्टनर दिलेले आहेत, आशा, उषा आणि निशा, या तिघींचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला आहे 2:1 आणि बॅलन्स शीट दिली आहे 31 मार्च 2019। म्हणजे या तारखेला या 3 पार्टनरनी संस्थेचं विसर्जन केलेलं आहे। सुरुवातीला इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म रियलायझेशन अकाउंट डबल कॉलम 20 ओळींचा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ट्रिपल कॉलम 8 ओळींचा, त्याच्यामध्ये दोन्ही साईडला नावं असली पाहिजेत, आशा, उषा आणि निशा। आणि या प्रॉब्लेममध्ये आशा ही जी पार्टनर आहे तिने धंद्याकरता कर्जाऊ रक्कम पण दिली आहे, म्हणून लायबिलिटी साईडला आपल्याला दिलेलं आहे आशाज लोन अकाउंट। तर पार्टनरचं लोन रियलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलं जात नाही, म्हणून त्या पार्टनरच्या लोनचा स्वतंत्रपणे अकाउंट ओपन करावा लागतो। म्हणून कॅपिटल अकाउंटच्या लगेच खाली आशाज लोन अकाउंट हा 4 ओळींचा सिंगल कॉलम अकाउंट तयार केला आहे आणि ॲसेट साईडला बँक बॅलन्स दिला आहे, म्हणून बँक अकाउंट ओपन केला आहे सिंगल कॉलम 6 ते 7 ओळींचा। सुरुवातीला बघा, लायबिलिटी साईडला तिन्ही पार्टनरचे कॅपिटलचे बॅलन्स दिलेले आहेत। कॅपिटल अकाउंट ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन। आशा, उषा आणि निशा त्यांच्या अनुक्रमे रुपये भरलेत 1,20,000, 40,000 आणि 40,000। या प्रॉब्लेममध्ये लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व दिला आहे 12,000। जनरल रिझर्व आपण तिन्ही पार्टनरना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये विभागून दाखवतो, म्हणून 12,000 भागिले 2:1 म्हणजे भागिले 5 केले आहेत, तेव्हा भागाकार आला 2,400 आणि 2,400 गुणिले 2 परत 2,400 गुणिले 2 असे पहिल्या 2 पार्टनरला आले 4,800 आणि तिसऱ्या पार्टनरला आले 2,400। एंट्री होते त्याची जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल अकाउंट, उषाच कॅपिटल अकाउंट आणि टू निशाच कॅपिटल अकाउंट। म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व 4,800, 4,800 आणि 2,400। त्याच्यानंतर आशाज लोन अकाउंट दिला आहे बघा। आशाज लोन अकाउंट स्वतंत्रपणे आपण अकाउंट ओपन केलं आहे। आशाज लोनचं बॅलन्स लायबिलिटी असल्या कारणामुळे क्रेडिट आहे, म्हणून आशाज लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 16,000। आणि या प्रॉब्लेममध्ये 2च आउटसाइडर लायबिलिटी दिलेली आहेत, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल। आउटसाइडर लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिट असतात, ट्रान्सफर केल्यानंतर आउटसाइडर लायबिलिटी डेबिट होतात, म्हणून एंट्रीज होते आउटसाइडर लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट। रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आउटसाइडर लायबिलिटीज अंडरलाईन डॅश केली आहे आणि 2 लायबिलिटीची यादी करून त्यांची बेरीज बाहेरच्या कॉलमला ठेवली आहे 1,08,000। पुढे ॲसेटला बघायचं आहे। ॲसेट साईडला मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, डेटरची आतली अमाऊंट आणि स्टॉक या 4 लायबिलिटी आपल्याला रियलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत। ॲसेटचे बॅलन्स डेबिट असतात, ॲसेट रियलायझेशनला ट्रान्सफर केल्यानंतर सर्व ॲसेट क्रेडिट आणि रियलायझेशन डेबिट, म्हणून एंट्री झाली रियलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स। बघा, रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ड्री ॲसेट्स मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, डेटर आणि स्टॉक या 4 ॲसेटची बेरीज झाली आहे। बाहेरच्या कॉलममध्ये 2,98,000। या यादीमध्ये आपण डेटरची इनरची अमाऊंट घेतली आहे, म्हणून RDDची एंट्री आपल्याला विरुद्ध साईडला करावी लागते, ती विरुद्ध एंट्री होते RDD अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट। म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला
बाय RDD 6000. पुढे दिले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ज्या अर्थी ॲसेट साईडला आहे त्या अर्थी तो लॉस आहे, म्हणून लॉस आपण नोंदवतो कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. टोटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला आहे 36,000 आणि रेशो आपला आहे 2:1. म्हणून 36,000 भागिले 5 केल्यानंतर भागाकार येतोय 7,200 आणि 7,200 गुणिले 2, 7,200 गुणिले 2 आणि 7,200 गुणिले 1. त्याची एंट्री झाली आशाच कॅपिटल अकाउंट डेबिट, उषाच कॅपिटल अकाउंट डेबिट, निशाच कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 14,400, 14,400 आणि 7,200. पुढे शेवटी ॲसेटला दिले बँक, म्हणून बँक अकाउंट ओपन केलं आपण. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,000. त्याच्यानंतर पहिली ॲडजस्टमेंट पाहिजे आहे ॲसेट्स रिलाइज. ॲसेट्स रिलाइजचा अर्थ होतो संस्था आपल्याला बंद करायची आहे, म्हणून संस्थेमध्ये असलेल्या काही ॲसेट मार्केटला आपण विकलेले आहेत आणि त्यातून आपल्याला पैसे वसूल झालेले आहेत. तर मशिनरीतून मिळाले 90,000, स्टॉकचे मिळाले 36,000, इन्व्हेस्टमेंटपासून मिळालेले आहेत 42,000 आणि डेटरकडून वसूल झाले आहेत 90,000. या चार अमाऊंटची बेरीज झाली आहे 2,58,000. ॲसेट रिलाइजची एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट 2,58,000 आणि रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. इथे पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये ज्या 4 ॲसेट दिलेल्या आहेत त्यांची आपण यादी केली आहे आणि बाहेरच्या कॉलमला टोटल बेरीज केली आहे 2,58,000. पुढे ॲडजस्टमेंट नंबर 2, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस ₹6,000. डिझॉल्युशन एक्सपेन्सेसचा अर्थ होतो विसर्जनाची कायदेशीर कार्यवाही करताना आलेला खर्च. खर्च केल्यावर एंट्री होणार रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 6,000 कंसात दिले डिझॉल्युशन एक्सपेन्सेस आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट 6,000. पुढे ॲडजस्टमेंट नंबर 3, गुडविल ऑफ द फर्म रिअलाइज ₹48,000. गुडविल रिलाइज म्हणजे गुडविलमधून पण आपल्याला रक्कम वसूल झाली आहे. एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट 48,000 आणि रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट 48,000 कंसात दिला आहे गुडविल रिअलाइज. जरी तिन्ही ॲडजस्टमेंट झालेल्या असल्या तरी सुद्धा या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ज्या 2 आउटसाइडर लायबिलिटी आहेत त्यांचं आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे. आउटसाइडर लायबिलिटी आहेत क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. त्यांचं पेमेंट केल्यावर आपल्याला खर्च येतो, म्हणून एंट्री झाली रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट इथे 2 आउटसाइडर लायबिलिटींची यादी केली आहे आणि त्यांच्या अमाऊंट एकूण अमाऊंट पेड केली आहे 1,08,000 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन 1,08,000. आता आपल्याला आशाज लोन जी आहे तिचं पेमेंट करायचं आहे. पार्टनरचं लोन आपण रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेलं नसतं, त्याच्यामुळे डायरेक्ट पेमेंट करायचं असतं. म्हणून एंट्री झाली आशाज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आशाज लोन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 16,000 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आशाज लोन अकाउंट 16,000. आशाज लोनचं पेमेंट केल्यामुळे आशाज लोन
शिल्लक राहिलेलं नाही आहे, म्हणून अकाउंट आपल्याला 16,000ला टॅली करून दाखवावा लागेल. आता रियलायझेशन अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. क्रेडिट साईडची टोटल आहे 4,20,000, तीच डेबिटला नोंदवली आहे आणि त्यातून या 3 अमाऊंटची बेरीज करून ती वजा केल्यानंतर प्रॉफिट आला आहे 8,000. हा प्रॉफिट आपल्याला 3 पार्टनरना त्यांच्या 2:1 या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये विभागून दाखवायचा आहे. म्हणून 8,000 भागिले 5 केल्यानंतर भागाकार येतोय 1600. 1600 गुणिले 2, 1600 गुणिले 2 आणि 1600 गुणिले 1. म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात प्रॉफिट आशा 3,200, उषा 3,200, निशा 1,600 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रियलायझेशन 3,200, 3,200 आणि 1,600. या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल अकाउंटच्या तिन्ही साईडच्या म्हणजे तिन्ही कॉलमच्या क्रेडिट साईडच्याच बेरजा जास्त आहेत, म्हणून त्याच बेरजा आपण डेबिटला लिहिल्या आहेत आणि त्यातून डेबिट साईडच्या अमाऊंट वजा केल्यानंतर फरक येतोय 1,13,600, 33,600 आणि 36,800. त्याला आपण लिहिलंय टू बँक अकाउंट. म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय अशाच कॅपिटल अकाउंट 1,13,600 बाय उषाच कॅपिटल अकाउंट 33,600 आणि बाय निशाच कॅपिटल अकाउंट 36,800 आणि बँक अकाउंटची टोटल आली आहे 3,14,000.